लक्ष्मी मातेला प्रिय असलेले कमलगड्ड्याची माळ वापरल्याने होणारे लाभ. कमळाच्या फुलाच्या बीजाला कमलगड्डा म्हणतात. कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते. त्यामुळे कमळाच्या बीजापासून लक्ष्मी मातेचे सदैव वास असतो असे म्हणतात. म्हणून यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमलगड्ड्याची माळ वापरतात. तिच्या वापराने जप करतात. महादेवाची किंवा इतर देवताची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्षाची माळ वापरतो तशी कमलगड्ड्याची माळ लक्ष्मीचे उपासक वापरतात. कमलगड्ड्याची माळ धारण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केल्यास माता लक्ष्मीची कृपा होते आणि जीवनात सुख समृद्धी राहते. कमलगड्ड्याचे महत्त्व सांगितले आहे. व्यवसायातील प्रगतीसाठी दुकान, कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी छोटासा देव्हाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला कमलगड्ड्याचा हार घाला. नंतर दररोज सकाळी संध्याकाळी पूजा करा. असे केल्याने व्यवसायात चांगली प्रगती होते आणि देवाची लक्ष्मीची कृपा राहते. शुक्रवारी कमलाच्या बियाचा अर्थात मखनाची खीर आणि कमलगड्ड्याची माळ देवी लक्ष्मीला अर्पण करा. देवीला लक्ष्मी मातेला तिच्या आवडीचा नैवेद्य अर्पण केल्याने ती नक्कीच प्रसन्न होईल आणि तिचे कृपा आशीर्वाद, आर्थिक समस्या दूर होतील. तसेच नोकरी व्यवसायातील चांगली प्रगती होईल. शुक्रवारी मखनाची 108 बिया आणा आणि तूप किंवा मधात भिजवा. यानंतर छोटासा यज्ञ करून त्या बियाचे 108 वेळा आहुती द्या. हा उपाय 21 दिवस सतत करा. असे केल्याने घरात सुख शांती राहते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच हळूहळू आर्थिक संकट